2025चा MGM सक्षमा हा सन्मान प्रख्यात लेखिका सोनाली नवांगुळ यांना दिला जाणार आहे। या निमित्ताने चला जाणून घेऊयात या लेखिकेच्या जिद्दीचा प्रवास। माणूस हा कायमच जे नाही त्याच्या मागे धावतो, पण काही माणसं अशीही असतात जी स्वतः आपल्या जागी ठाम राहून संपूर्ण जगालाच आपल्याकडे आकर्षित करतात। अशा विलक्षण जिद्दीच्या आणि प्रेरणादायी प्रवासाच्या मोजक्या व्यक्तींमध्ये सोनाली नवांगुळ यांचं नाव आदराने घेतलं जातं। सोनाली यांचं बालपण 32 शिराळा या खेडेगावात गेलं। अवघ्या 9व्या वर्षी एका दुर्दैवी अपघातात पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली आणि त्या कायमच्या व्हीलचेअरला जखडल्या गेल्या। मात्र शरीर बंधनात असलं तरी त्यांच्या विचारांना आणि कर्तृत्वाला कोणतीही सीमा लागू शकली नाही। 20व्या वर्षी ग्रॅज्युएट होऊन त्या कोल्हापुरात काहीतरी शोधायला आल्या। सोनाली नवांगुळ गेल्या 16 वर्षांपासून लेखन, अनुवाद आणि मुक्त पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत। आजवर मराठीतील प्रतिष्ठित प्रकाशन संस्थांकडून त्यांच्या 11 अनुवादित आणि 3 स्वतंत्र अशा एकूण 14 पुस्तकांचं प्रकाशन झालं आहे। त्यांच्या लिखाणाने संपूर्ण महाराष्ट्रभर एक वाचक वर्ग निर्माण केला आहे। त्यांनी तमिळ लेखिका सलमा यांच्या मध्यरात्रीनंतरचे तास या कादंबरीच्या अनुवादासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळवला। कुमारवयीन मुलांसाठी जॉयस्टिक या पुस्तकासह प्रथम बुकसाठी त्यांनी काही बालसाहित्य अनुवादित केले आहेत। नेत्रहीन वाचकांसाठी भारतातील पहिल्या नोंदणीकृत मराठी ब्रेल पाक्षिक स्पर्शज्ञानच्या स्थापनेपासून त्या 16 वर्षे उपसंपादक म्हणून कार्यरत आहेत। तसंच रिलायन्स दृष्टी या ब्रेल पाक्षिकासाठीही त्या नियमित लेखन करतात। सोनाली नवांगुळ यांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे अपंगत्व, त्यांचं जगणं, लैंगिकता आणि समाजामध्ये त्यांच्यासाठी मैत्रीपूर्ण वातावरण निर्मिती। त्यांनी या संदर्भात महाराष्ट्रातील प्रतिष्ठित व्याख्यानमालांमध्ये सहभाग घेतला आहे। त्यांनी टेड टॉकमध्ये सहभाग घेत अपंगत्वाविषयी रूढ झालेल्या साचांना छेद देणारी वेगळी मांडणी केली। तसंच स्वयं टॉक आणि स्क्रीन टाइम विथ मुक्ता या यूट्यूब चॅनल्सवरही अपंगत्व आणि लैंगिकता या विषयावर आपली परखड भूमिका मांडली आहे। त्यांच्या कार्याची दखल घेत भारत निवडणूक आयोगाने पर्सन विथ डिसॅबिलिटीज स्टेट आयकॉन म्हणून त्यांची निवड केली आहे। महाराष्ट्र निवडणूक अधिकारी कार्यालयाने त्यांचा विशेष सन्मान केला आहे। सोनाली नवांगुळ यांना मिळालेले पुरस्कार आणि गौरव: साहित्य अकादमी पुरस्कार मध्यरात्रीनंतरचे तास या अनुवादित कादंबरीसाठी, चंद्रकुमार नलगे सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार ड्रीम रनर या आत्मकथनाच्या अनुवादासाठी, उत्कृष्ट बाल वाङ्मय पुरस्कार जॉयस्टिक या बालकुमार कथासंग्रहासाठी, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, आपटे वाचन मंदिर इचलकरंजी, अखिल भारतीय अपंग साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान 2014 साली त्यांना मिळाला होता। अपंगत्व ही अडचण नाही, तर एका वेगळ्या दृष्टिकोनाची संधी आहे, हे त्यांनी आपल्या कर्तृत्वाने सिद्ध करून दाखवलं। संघर्ष, जिद्द, संवेदनशीलता आणि उत्कृष्ट लेखणी यांच्या जोरावर सोनाली नवांगुळ आज अनेकांसाठी प्रेरणा स्रोत ठरल्या आहेत। आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने संघर्षाची ही तेजस्वी ज्योत असलेल्या सोनाली नवांगुळ यांच्या कार्याला महात्मा गांधी मिशन परिवाराचा मनपूर्वक सलाम।